श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद अध्याय 27. अवंती नगरातील चौकीवर भरतरी व विक्रम जकात वसुलीचे काम करीत असत. भरतरी विक्रमाच्या घरीच राहत होता. अवंती नगरीमध्ये शुभ विक्रम नावाचा राजा राज्य करीत होता. राजाला सुमेधा नावाची उपवर कन्या होती. एक दिवस राजाने प्रधानाकडे तिचे विवाह संबंधी विषय काढला. सुमंत म्हणाला, आपल्या परंपरेप्रमाणे हत्ती ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याला आपण जावई करून घ्या. दुसऱ्या दिवशी शृंगारलेला गजराज मुख्य मार्गावरून वाजत गाजत निघाला. त्याच्या सोंडेत एक सुंदर पुष्पमाला होती. सुमेधावतीच्या मनात धाकधूक चालू होती. हत्ती अगदी वेशीपर्यंत गेला आणि त्याने विक्रमाच्या गळ्यात माळ घातली. सर्वत्र जय जयकार झाला. विक्रम भांबावून गेला. भरतरीने त्याला प्रेमाने मिठी मारली. राजा व प्रधान आणि इतर सर्वजण विक्रमाभोवती जमले. विक्रमाने खाली वाकून राजाला नमस्कार केला. राजाने त्याला त्याचे नाव विचारले. तो म्हणाला, विक्रम. मग मोठ्या समारंभाने विक्रमाला राजमंडपात नेण्यात आले. भरतरी धावतच घरी गेला. त्याने विक्रमाच्या आईला व वृद्ध कमठाला हा सर्व प्रकार सांगितला. आता आपल्याला राजवाड्यात जावे लागणार म्हणून बिचारा कुंभाराने बऱ्यापैकी कपडे घातले. राजाने जेव्हा विक्रमाच्या जातीची चौकशी केली तेव्हा कमठाने सांगितले, महाराज, विक्रम माझा मुलगा नाही. सत्यवती ही त्याची आई आहे. सत्यवर्मा महाराजांची कन्या. म्हणजे विक्रम राजघराण्यातला आहे? हो, सत्यवतीला मी मुलगी मानले आहे, कारण सुरोचना गंधर्व व सत्यवती यांच्या विवाहास मीच निमित्त झालो. असे म्हणून त्या सज्जन कुंभाराने राजाला सर्व कथा स्पष्ट सांगितली. राजाला हर्ष झाला. विक्रमालाच आपला जावई करून घ्यायचे त्याने जाहीर करून टाकले. कमठासह शुभविक्रम व त्यांचा सुमंत प्रधान मथुराधिपती सत्यवर्मा यांच्याकडे गेले. त्यांनी सांगितले, सत्यवती ही आपली मुलगी, विक्रम हा आपला नातू, सुरोचन गंधर्व हा आपला जावई आहे. ते ऐकून सर्वांचा संशय पूर्ण फिटला. राजा अवंतीला परत निघाला. सत्यवर्माही अवंतीला आला. त्या दोघांनी सत्यवतीची भेट घेतली तेव्हा सर्वांना आनंद झाला. मथुरा नगरीचे राज्य सत्यवर्माने विक्रमाला दिले. विक्रमाला राज्याभिषेक झाला आणि सुमेधावतीचा त्याच्याशी विवाह झाला. भरतरीला विक्रम विसरला नाही. त्याने भरतरीला युवराज पद दिले. मथुरा व अवंती या दोन्ही पुण्य नगरीवर विक्रम राज्य करू लागला. काही दिवसांनी सुमंत प्रधानाला म्हणाले, विक्रमाचा भाऊ युवराज भरतरी मोठा गुणी आहे. त्याला आपली मुलगी पिंगला द्यावी हा बेत सर्वांना पसंत पडला. पण भरतरीची जात कोणती हा प्रश्न उद्भवला. भरतरी म्हणाला, मला जयसिंग व रेणुका या भाट दाम्पत्याने लहानाचे मोठे केले. माझा जन्म गुहेमध्ये भरतरी पात्रात झाला. माझा पिता सूर्य आहे. बालपणी मला हरिणीने वाढवले. मला पशुपक्ष्याची भाषा येते. जयसिंह व रेणुकेचा चोरांनी घात केल्यानंतर विक्रम मला घेऊन आला. त्याने मला भाऊ मानला. आपली जन्मकथा खरी असल्याचे सिद्ध करण्यासाठी भरतरीने प्रासादाच्या अंगणात उभे राहून आवाहन केले, हे मित्रा वरुणा, मी खरोखरच आपला पुत्र असेन तर सुमंत प्रधानाला समक्ष येऊन सांगत. तो हात जोडून डोळे मिटून ध्यान करीत उभाच राहिला. सूर्याने आपल्या पुत्राची हाक ऐकली. तो अंतराळापर्यंत खाली आला. त्याने सौम्य रूप घेतले. तो दिसू लागताच आल्हाददायक वारे वाहू लागले. प्रधानाचे अंग शहारले. त्याला प्रत्यक्ष सूर्याचे मनुष्य रूपात दर्शन घडत होते. सूर्य बोलू लागला, सुमंता, भरतरी माझाच अंश आहे. या बाबतीत कोणतीही शंका घेऊ नकोस. प्रधान म्हणाला, सूर्यदेव माझी कन्या पिंगला तुमच्या पुत्राला देत आहे. लग्न सोहळ्याला आपण आलात तर लोकांच्या शंकेला कारण उरणार नाही. हे सुमंता, पृथ्वीवर माझी दाहकता कोणीच सहन करणार नाही. सुरोचन गंधर्वाला मी लग्नासाठी पाठवीन. विवाह समयी देवतांकडून पुष्पवृष्टी होईल तेव्हा शंका उरणारच नाही. प्रधानाचे समाधान करून सूर्य अंतर्धान पावला. पिंगलेचा विवाह सोहळा अत्यंत थाटात झाला. सुरोचन गंधर्व सीमांत पूजनापासूनच आला. मंगलाष्टके म्हणताना आकाशातून पुष्पवृष्टी झाली. गंधर्व सत्यवतीला भेटला तेव्हा तिचा आनंद काय वर्णावा. भरतरी व विक्रम हे दिव्य देहधारी महात्मे आहेत.
त्याचा प्रत्यय येऊन मथुरा व अवंती राज्यातील सर्व प्रजाजन आनंदले होते. पिंगला व भर्तरी परस्परावर अनुरक्त होतीच. भर्तरीला पिंगलेशिवाय चैन पडत नसे. भर्तरी माया मोहात अडकत गेला. त्याच्या मुख्य कार्याला व्यत्यय येत होता. सूर्यदेव याचाच विचार करू लागला. माझा एक पुत्र अगस्ती, दुसरा हा भर्तरी. अगस्तीने साधना केली, पण हा भर्तरी केवळ विलासातच गुंतला. याला उपाय काय? सूर्याने पृथ्वीवर येऊन दत्तात्रयाजवळ आपले विचार मांडले. दत्तात्रय म्हणाले, मित्रा, योग्य वेळी भर्तरीला कल्याणाचा मार्ग दाखवीन. एकदा भर्तरी सैन्यासह अरण्यात गेला असता अकस्मात दत्तात्रयांनी भर्तरीची भेट घेतली. त्याला योग्य तो उपदेश करून भर्तरीने 12 वर्षे संसार करायचा, मग संन्यास घ्यायचे कबूल केले. भर्तरीला आपण कोण आहोत याची जाणीव करून दिली. फलश्रुती, अध्याय पठनाने हरवलेल्या वस्तू आणि गेलेले अधिकार परत मिळतील. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 28. आता 12 वर्षे संसार करायचा, मग सर्वस्वाचा त्याग करावायचा असा विचार करतच भर्तरी शिकारीहून परतला. आता त्याला आपली नगरी वेगळी भासू लागली. तो सभेचे कामकाज आटोपून आणि रात्री भोजन करून अत्यानंदाने पिंगलेच्या महालात गेला. सोन्याच्या मंचकावरील मऊ शय्येवर सुगंधी फुलांची उधळण केलेली होती. प्राणप्रिय पिंगला त्याला म्हणाली, नाथ, तुमच्या मांडीवर असे डोके टेकून झोपले असतानाच मला मरण यावे असे मनापासून वाटते. भर्तरी म्हणाला, पिंगले, हे सारे देवाच्या हातात. त्यांच्या मनात असेल तसेच घडते. त्याने जर मलाच आधी नेण्याचं ठरवलं तर मला जायला पाहिजे. छे, असे बोलू नका. तुमच्या मागे मी एक क्षणही जिवंत राहणार नाही. पिंगला त्या विचाराने घाबरून म्हणाली. पुढे एकदा भर्तरी शिकारीसाठी रानात गेला असता पिंगलेचे तेच शब्द त्याला आठवले. भर्तरीने हरणाला मारून त्याच्या रक्तात आपली वस्त्रे भिजवून आपल्या अगदी विश्वासू नोकराकडे दिली आणि म्हणाला, ही रक्तात भिजवलेली माझी वस्त्रे फेटा, तुटलेली आभूषणे व शस्त्रे घेऊन अवंतीस जा. राणीला रडत सांग, राणीसाहेब महाराजांना वाघाने झडप घालून नेले. त्यांचे हे तुटके अलंकार, हे कपडे, हाय असं सगळं नाटक कर. सेवकाने आज्ञापालन करायचे ठरवले. राजा सर्वांचा डोळा चुकून दूर अरण्यात लपून बसला. सेवक सर्वांना सोडून नगरात गेला. जे वाटेत भेटले त्यांना पण पढवलेली कथाच त्याने सांगितली. सर्वजण शोक करू लागले. इतर सेवक लगबगीने एकदम अंतःपुरातच गेला. राणीसाहेब, घात झाला. तो ओरडतच आला. राजाची रक्ताने माखलेली वस्त्रे, भूषणे हाती घेऊन रडू लागला. पिंगला पुढे आली. ते कपडे, भूषणे पाहून तिच्या डोळ्यासमोर सर्व राजवाडा गरगरा फिरू लागला. वाघाने अचानक हल्ला करून राजाला उचलून नेले. त्याचे हे कपडे, एवढे बोलून तो गप्प झाला. ते ऐकून पिंगलेने धाडकन अंग टाकले. ती धाय मोकलून रडू लागली. अखेर पिंगला निर्वाणीच बोलली, मी सती जाणार आहे. या शिरोवस्त्रासह, या उत्तरीयासह चिता सज्ज करा. स्मशानातच चिता तयार करण्यात आली. वनी धडाडून पेटला. पिंगलेने सर्वांना नमस्कार केला. धीरगंभीर स्वरात, जय भर्तरीनाथ, मी आले हो, असे म्हणत तिने चितेला आपले सुकुमार शरीर अर्पण केले. चिता पेटली व ज्वाळांनी तिच्या शरीराला लपेटले. दुःखी प्रजाजन भडकलेल्या चितेला आणि जळणाऱ्या पिंगलेला नमस्कार करून घरोघर परतले. सूर्यास्त होताच भर्तरी आपल्या नगराकडे वळला. नगरद्वाराजवळ पेटलेल्या मशालीच्या तांबूस उजेडात भर्तरी व त्याच्या मागून निवडक सेवक अश्वारूढ होऊन येत होते. द्वारपाल आवासून बघतच राहिले. भर्तरीला वाघाने खाल्ले. मग हा कोण? पुढे जाऊन त्यांनी नीट पाहिलं. भर्तरीच. महाराज, तुम्ही जिवंत आहात? केवढा घोटाळा झाला हो. तुमच्या मृत्यूची वार्ता ऐकून पिंगला देवी सती गेल्या. भर्तरी दौडतच स्मशानात गेला. चिता विझत आली होती. भर्तरी त्यांनी खऱ्यात उडी घेणार तेवढ्यात त्याला लोकांनी धरून बाजूला नेले. भर्तरी स्मशानाकडे गेला आहे ही बातमी नगरभर पसरली. भर्तरीचा विलाप ऐकून सर्व प्रजाजनही रडू लागले. थोर व प्रौढ मंडळी सांत्वन करू लागले. मथुरा नगरीत शुभविक्रम, विक्रम, सुमंत, सत्यवर्मा हे सगळे
होते. पिंगलेचे वृत्त कळताच तेही त्वरेने अवंतीस आले. विक्रमाने भर्तरीचे सांत्वन केले. मोठ्या प्रयत्नाने त्याला नगरात आणले. पण भर्तरीचे मन कशातच लागेना. तो सारखा स्मशानात जाई. त्याने अशी 12 वर्षे काढली. त्याचा देह क्षीण झाला. ओठ सूक्ष्म हालचाल करीत होते. ते पिंगले एवढेच म्हणत होते, भर्तरीचे प्राण आता जातील की काय, आता जातील की मग जातील अशी अवस्था झाली. ते पाहून मित्र वरून खिन्न झाला. तो दत्तात्रयाकडे गेला. त्यांना म्हणाला, पहा माझ्या लेकराची काय गती झाली आहे. दत्तात्रेया, तुमचे लक्ष आहे ना. दत्तात्रयाने अंतर्दृष्टीने पाहिले. सूर्यनारायण माझा शिष्य मच्छिंद्रनाथ त्याच्या गोरक्षनाथ या तपस्वी शिष्यासह तीर्थयात्रा करीत आहे. तोच भर्तरीला शुद्ध मार्गाला लावेल. भर्तरी चिरंजीव होणार आहे. आपण चिंता करू नये. फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने लग्न होत नसल्यास लग्न होऊन चांगली पत्नी मिळेल. अध्याय संपला. नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 29. गोरक्षनाथ गर्भात्री सोडून मच्छिंद्रनाथाचा निरोप घेऊन पुनश्च तीर्थयात्रेला निघाला. सोन्याच्या विटेऐवजी सारा पर्वतच सोन्याचा करून त्याने मच्छिंद्राची साधुभोजनाची इच्छा पूर्ण केली होती. तीर्थयात्रा करीत करीत गोरक्ष गिरनार पर्वतावर गेला. तेथे दत्तात्रयांची भेट घेतली. ते म्हणाले, भर्तरी माझा आवडता शिष्य आहे. तो गेली 12 वर्षे त्याच्या पत्नीच्या मृत्यूने दुःखी होऊन स्मशानात राहिला आहे. त्याला या शोकापासून सोडव. हा भर्तरी म्हणजे दुगील नारायण आहे. गोरक्षाने दत्तांची आज्ञा मानली. त्यांचा आशीर्वाद घेऊन तो निघाला. व्यान अस्त्र मंत्रून त्याने आपल्या कपाळी भस्म लावले. त्यामुळे मधील अंतर फारच थोड्या वेळात कापून तो अवंती नगरीजवळ येऊन पोहोचला. स्मशानात जाऊन त्याने भर्तरीला पाहिलं. तेव्हा भर्तरीला ताळ्यावर आणण्याचा त्याचा उत्साह पार मावळला. काय हा वाळलाय, झाडाचा नुसता सापळा उरलाय, याला काय उपदेश करणार कपाळ. अरे रे, एका स्त्रीसाठी हा इतका वेडा झालाय. तो मच्छिंद्र तसा आणि हा असा. याचे मन काही माझा उपदेश घेणार नाही. आता काय करावे. इतक्यात त्याला एक युक्ती सुचली. त्याने नगरात जाऊन कुंभाराकडून एक मडके आणले. मग त्याला रंग देऊन बाहुलीसारखं दिसेल असे केले. ती बाहुली घेऊन तो भर्तरीच्या जवळून चालत गेला व चालता चालता ठेच लागल्यासारखं करून धाडकन खाली पडला. ते मडकं फुटलं. लगेच गोरक्षाने हंबरडा फोडला. मडक्याचे तुकडे जुळवून पाहू लागला. रडू लागला. हाय हाय, माझी प्राणेश्वरी गेली. कशी ग मला दुःखात लुटून गेलीस, असे म्हणत तो एवढा आक्रोश करू लागला की क्षणभर भर्तरी आपले दुःख विसरून म्हणाला, अरे गोसाव्या, कसली बाहुली घेऊन बसला आहेस. मडके ते 1.5 दमडी टाकलीस तर दुसरं मिळेल. मडकेच ते केव्हा तरी फुटणारच. त्यासाठी एवढं रडायला काय झालं. गोरक्ष म्हणाला, हो, तुम्हाला काय, ज्याचं जातं त्यालाच कळतं. ज्याचे दुःख त्याला तुम्हाला ते मडके 2 अडक्यांचे वाटणारच. पण माझी बाहुली होती, ती माझी माय होती, माझी बहीण होती. तुम्ही तर 12 वर्षे मसणवटीत रडत आहात. ते काय म्हणून तुमची कोणती पिंगला की बिंगला होती, तिच्यासाठी तुम्ही का झोरता. भर्तरी म्हणाला, अरे मातीचं मडकं कुठं, हाडामासाची स्त्री कुठे, मडके दुसरं येईल. पण माझी पिंगला का परत येणार आहे. गोरक्ष म्हणाला, मी एकच नाही 1000 पिंगला तुझ्यासमोर उभ्या करतो. तू कशाची पैज लावतोस, बोल. भर्तरी म्हणाला, तू जर माझी पिंगला प्रत्यक्ष मला आणून दाखवलीस तर तुला माझे राजवैभव अर्पण करीन. लगेच गोरक्षाने मंत्र म्हटला आणि भस्म हातात घेतली. त्यावर पिंगला नाव घेऊन कामिनी अस्त्राचा मंत्र म्हटला. भस्म आकाशात उडवले. तो काय आश्चर्य, त्या ठिकाणी गगनमार्गाने पिंगला आली. तिच्या शरीरातून सहस्रावधी पिंगला मूर्तिमंत होऊन प्रकटल्या. भर्तरीच्या अवतीभोवती जमल्या. भर्तरी त्यांना संसारातील त्यांच्या गुप्त खुणेच्या गोष्टी विचारू लागला आणि त्यांनी न चुकता सर्व सांगितल्या. मग पिंगला जी प्रथम पुढे आली ती म्हणाली, राया, तुमच्या विरहामुळे मी अग्नीत प्रवेश केला. मी स्वर्गात गेले. पण माझ्या विरहामुळे तुम्ही व्यर्थ शिरावर दुःख घेतले.
पिंगलेला भर्तरीची स्थिती पाहून फार वाईट वाटले. ती पुढे म्हणाली, नाथ, गोरक्षनाथांमुळे मी पुन्हा भूमीवर येऊ शकले. जरी आता आले तरी पुन्हा तुम्हाला व मला मृत्यू अटळच आहे. भर्तरीला वाटले, गोरक्षाची कृपा म्हणूनच पिंगला आपल्याला पुन्हा मिळाली. त्याच्या पाया पडण्यासाठी तो धावला. पण गोरक्ष म्हणाला, आता तुला राजवैभव हवे का पिंगला हवी का पंथात येतोस? भर्तरी म्हणाला, तुम्ही एका मंत्राच्या प्रभावाने पिंगला भेटवता काय? तुमच्या योगाचे ऐश्वर्य श्रेष्ठ आहे. मला तुमच्याबरोबर न्या. गोरक्षाने पुन्हा एकदा भर्तरीला विचारले, तुझं काय ठरलं? राज्य व स्त्रिया ही सुखाची माया की योग? एकदा काय ते नक्की सांग. भर्तरी डोळ्यात प्राण आणून म्हणाला, महाराज, मला यातून सोडवा. मला विक्रमाला साक्षी ठेवून गोरक्षाने भर्तरीला नाथपंथाची रीतीप्रमाणे दीक्षा दिली. शिंगी, झोळी वगैरे घेऊन तो अशक्त भर्तरी गोरक्षाच्या पुढे उभा राहिला व नमस्कार करून म्हणाला, महाराज, मला इथून घेऊन चला. दत्तात्रयाचे दर्शन केव्हा घडेल अशी तळमळ मनाला लागून राहिली आहे. नंतर गोरक्ष म्हणाला, तू खरा विरक्त असलास तर अंतपुरात जाऊन तुझ्या स्त्रियांजवळ भिक्षा माग. होऊन जाऊ दे एकदा परीक्षा. भर्तरीने ते मान्य केले. तो अंतपुरात शिरला. त्याने आपल्या अशक्त दुबळ्या आवाजात अलख निरंजन अशी गर्जना केली आणि आपल्याच स्त्रियांकडे भिक्षा मागितली. सर्व माया मोह सोडून भर्तरी हळूहळू नगरवेशीजवळ आला. तेव्हा गोरक्षाने त्याला पुन्हा गाठले. काही स्त्रिया मागोमाग येतच होत्या. आणि आता योग घेतला तर घ्या, पण जवळच कुठेतरी राहा. आम्ही तुमचे दर्शन घेऊन त्यातच समाधान मानू असं सांगत होत्या. पण त्यांना विक्रमाने परतवले. नगरापासून पुष्कळ अंतर चालल्यानंतर प्रत्येक पावलागणिक ते राजवैभव दूर दूर राहत गेल्यावर गोरक्ष भर्तरीला म्हणाला, भर्तरी, तू अशक्त आहेस, चिंता करू नको. हे शक्तिदायक भस्म कपाळावर लाव. ते भस्म लावताच भर्तरीच्या अंगी शक्तीचा प्रवेश होऊन जरी तो पुष्ट नव्हता तरी उत्साही झाला. मग गोरक्ष भर्तरी यांनी गिरनार पर्वतावर श्री दत्तात्रयांची भेट घेतली. गोरक्षनाथाला व भर्तरीला श्री दत्तात्रयांनी प्रेमाने कुरवाळले. फलश्रुती, या अध्यायाच्या पठनाने क्षयरोग बरा होईल, त्रिविध दूर होतील. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद. अध्याय 30. गिरनार पर्वताच्या गुहेत दत्तात्रय आपले शिष्य भर्तरी व गोरक्ष यांच्या समवेत योगातील गहन प्रश्नावर बोलत बसले होते. ते बोलणे पूर्ण झाल्यावर त्यांनी गोरक्षाला मच्छिंद्रनाथांना घेऊन येण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे गोरक्ष निघाला. भर्तरीला दत्तात्रयांनी सर्व सिद्धीचे ज्ञान देण्यास प्रारंभ केला. अनेक दिवसांच्या अभ्यासानंतर श्री दत्तांनी भर्तरीला चिरंजीव पद प्राप्त करून दिले. इकडे गोरक्ष गर्भाद्री पर्वतावर जाऊन मच्छिंद्राला भेटला. त्याला दत्तात्रयांच्या भेटीसाठी बरोबर घेऊन परत निघाला. वाटेत त्यांना कौंडिन्यपूर लागले. भिक्षा मागण्यासाठी ते दोघे नगरात गेले. तो त्यांना तेथे भर चौकात एक राजबिंडा तरुण हातपाय तुटलेल्या स्थितीत विव्हळत असलेला दिसला. कौंडिन्यपुराचा राजा शशांगर याने स्वतःचा मुलगा कृष्णागर यावर संतापून त्याचे हातपाय तोडून त्याला चौकात टाकले होते. त्याचा पूर्व इतिहास फारच चमत्कारिक होता. हा शशांगर राजा पुष्कळ वर्षींनी पुत्रिक होता. त्याची पत्नी मंदाकिनी त्याची समजूत काढी. भाग्यात नसेल तर मनात क्लेश धरून कशाला घ्यायचे असे म्हणे. होता त्याने मंत्र्यावर राज्य सोपवून दक्षिणेस रामेश्वरात जाण्याचे ठरवले. रामेश्वराची आराधना केली म्हणजे शंकर प्रसन्न होऊन पुत्र देईल असा विश्वास धरून तो थोडेसे सेवक घेऊन मंदाकिनीसह दक्षिण दिशेस जात असता वाटेत
कृष्णा तुंगभद्रा नद्यांच्या संगमावर एका गावी राहिला. तेथे रात्री स्वप्नात भगवान शंकराची 5 मुखे 10 हात अशा स्वरूपात त्याला दर्शन झाले. शंकर त्याला म्हणाले, याच संगमावर अपर्णेसह माझी लिंगरूप मूर्ती आहे. तिची नित्य अर्चना कर, म्हणजे संतान प्राप्त होऊन तुझी चिंता मिटेल. सकाळी राजा जागा झाला. त्याला स्वप्न आठवले. तो संगमावर दोन्ही नद्यांमध्ये गेला. तेथे राजाला एक जुनं शिवलिंग व पार्वतीची मूर्ती सापडली. राजाने लोकांना सर्व सांगून त्या लिंगाची प्राणप्रतिष्ठा केली. नवे मंदिर बांधून दिले. लोक संगमेश्वर असे त्या स्थानाला म्हणू लागले. राजा तेथेच राहून हाच आपला रामेश्वर अशी श्रद्धा ठेवून आराधना करू लागला. तो तेथे त्याला पुत्र मिळाला. पण त्याआधीची एक कथा अशी. त्या संगमावर मित्राचार्य नावाचा एक मोठा ब्राह्मण राहत होता. त्याच्या स्त्रीचे नाव शरयू होते. त्यांनाही संतान नव्हते. पुढे असे झाले की शंकर आपल्या गणासह कैलासावर बसले असता गणांच्या मनोरंजनासाठी त्यांनी सुलोचना अप्सरेला बोलावून नृत्य करण्यास सांगितले. ती नृत्य करीत असता तिच्या मनात शंकराविषयी कामवासना उत्पन्न झाली. नृत्य करताना ती चुकू लागली. तेव्हा शंकराच्या लक्षात हा प्रकार आला. संतप्त होऊन ते मनाशी म्हणाले, हिचे मन असे विचलित झाले ते योग्य नाही. ते पटकन तिला नृत्य थांबविण्यास सांगून म्हणाले, तुझ्या मनात भलतेच विचार आले तेव्हा तू आता पृथ्वीवर जन्म घे. तुंगभद्रा व कृष्णेच्या संगमावर जे गाव आहे तेथे मित्राचार्य आणि शरयू हे ब्राह्मण दाम्पत्य आहे. त्यांची कन्या म्हणून तू जन्म घे. अप्सरा दुःखी झाली. तिने शाप मागितला. तेव्हा शंकर म्हणाले, तू माझी आराधना कर. मी तुला प्रत्यक्ष रूप घेऊन स्पर्श करीन. तुला माझा स्पर्श होताच तू तिथून मुक्त होऊन पुन्हा अप्सरा होशील. शाप मिळताच ती अप्सरा त्या शरयू नावाच्या स्त्रीची कन्या म्हणून जन्माला आली. तिने तिचे नाव कदंबा असे ठेवले. पुढे ती स्वरूप सुंदर कन्या जरी लग्नाच्या वयाची झाली तरी आईबापाबरोबर शंकराच्या देवळात जात असे आणि तीच गोडी लागून ती शिवाची आराधना व जप करीत असे. तिला लग्नच करायचं नव्हतं. पुढे एकदा ती शिवलिंगाची पूजा करून फिरणार. तोच लिंगातून श्रीशंकर प्रकट झाले. गाभाऱ्यात तेच दिसले. तिने मागे पाहिले. तो दिव्य देहधारी शंकर तिच्या मागे येऊ लागले. ती घाबरून नदीच्या संगमावरून घराकडे पळू लागली. तेवढ्यात शंकरांनी तिला गाठले आणि तिचा हात धरला. त्यांचा स्पर्श होताच तिचे शरीर नष्ट झाले. ती तत्काळ मूळ रूपात प्राप्त होऊन स्वर्गात गेली. शंकरांनी आपले वचन पूर्ण केले, पण त्यांचे तेज कृष्णा नदीच्या पात्रात पडून वाहू लागले. शंकरांनी शशांक राजाला पुत्रप्राप्ती होईल असा दृष्टांत दिला होता. तोही या रुद्रवीर्याने पूर्ण झाला. त्याच वेळी शशांक राजा स्नान करून सूर्याला अर्घ्य देण्यासाठी नदीच्या पात्रात उभा होता. त्याने ओंजळीत पाणी घेण्यासाठी नदीत ओंजळ बुडविली. तोच प्रवाहाबरोबर वाहत आलेले ते शिवतेज त्याच्या ओंजळीत आले आणि आश्चर्य असे की मानवी शरीराचा तेवढा जरी स्पर्श झाला तरीही त्या वीर्यापासून राजाच्या ओंजळीत अत्यंत देदीप्यमान सुंदर बालक उत्पन्न झाला. राजा थक्कच झाला. हा अयोनिसंभव बालक कोण? हा शंकराचा अवतार. हाच तो त्यांनी दृष्टांत सांगितलेला पुत्र. शंकरा, केवढी तुझी कृपा. त्याने मंदाकिनीला सर्व काही सांगितले व बालक तिच्या हाती दिला. पुत्रवात्सल्याने तिच्या स्तनातून दूध पाझरू लागले. राजा व राणी त्यानंतर कौंडिण्यपुरास आली. कृष्णेत तो पुत्र सापडला म्हणून त्याचे नाव कृष्णागर ठेवण्यात आले. पुढे कृष्णागराला 13वे वर्ष लागले. त्याच्यासाठी राजाने मुली पाहण्यास प्रारंभ केला. तो इतका रूपवान होता की त्याला जोडीदार मिळणेच दुरापास्त झाले. राजा निराश झाला. पुढे काही वर्षांनी मंदाकिनी राणी मरण पावली. त्रिकुटाचा राजा भुजध्वज याची रूपवती कन्या भुजावती हिच्याशी शशांकर यांचा विवाह ठरला. एका मुहूर्तावर राजा शशांकर व भुजावती यांचा विवाह झाला.
त्यावेळी भुजावती 13 वर्षाची होती आणि कृष्णागर हा राजपुत्र 17 वर्षाचा होता. त्याने तिला आपली माता म्हणून राजाच्या विवाहात पाहिले होते. त्यानंतर घडलेली एक घटना कृष्णागराच्या जीवनाची वाताहत करणारी ठरली. राजा शिकारीला गेला होता. कृष्णागर हा एका मोकळ्या जागी पतंग उडवीत होता. त्याला भुजावतीने पाहिले. तिचे मन त्याच्याकडे आकृष्ट झाले. दासीला सांगून तिने त्याला बोलावून घेतले. पतंगाचा दोरा मित्राच्या हाती देऊन तिला भेटण्यासाठी तो आला. तिने दासीला दूर जायला खुणेने सांगितले. स्वतः ती महालात गेली. कशासाठी बोलावले मला, असे विचारत कृष्णागर आत आला. ती काहीच न बोलता कावरीबावरी होऊन त्याच्या अप्रतिम सौंदर्याकडे टक लावून पाहू लागली. तो जरासा चमकला. आता एकांत आहे असे पाहून भुजावतीने कृष्णागराजवळ आपला मनोविकार उघड केला व प्रेमयाचना केली. हे काय आई, हे पाप आहे. तू माझी माता म्हणून या राज्याची स्वामिनी म्हणून या राजवाड्यात आली आहेस. छे छे, काय अधःपात, असे म्हणून कृष्णागर तडकाफडकी तिथून गेला. तो आपला सावत्र मुलगा आहे हे तिला आधी माहीत नव्हते. ते कळले तेव्हा भुजावती घाबरली. दासीने भुजावतीची समजूत काढली. तिला एक युक्ती सांगितली. फलश्रुती या अध्याय पठनाने दृष्टीबाधा होणार नाही. अध्याय संपला. श्री नवनाथ भक्तिसार मराठी अनुवाद अध्याय 31. शशांक राजा अजून शिकारीहून आला नव्हता. कृष्णागराशी घडलेल्या अवचित प्रसंगाने भुजावती राणी घाबरली होती. तेव्हा राणीच्या दासीने तिला धीर दिला आणि यातून सुटण्यासाठी एक युक्ती काढली. म्हणाली, मी तुला सांगते तसेच तू कर. तू आता झोपून राहा. त्याने विचारले की सांग, तुम्ही गेलात की ती संधी साधून तुमचा मुलगा माझ्या महालात शिरला व माझ्याशी अतिप्रसंग करू लागला. मी त्याला दूर लोटले, ही सडा देऊन पळाले. आता मी या राजवाड्यात कशी जिवंत राहू? हे ऐकून राजा क्रोधित होऊन कृष्णागराला क्षमा करणार नाही. मग तुला सुखच सुख. दासीचा विचार भुजावतीला पटला. त्याप्रमाणे ती सिंहावर झोपून राहिली. राजा आला आणि सैन्य नगरात परत आले. राजा राजवाड्यात राणीच्या महालात आला. राणी भुजावतीने ठरवल्याप्रमाणे सर्व नाटक केले व शेवटी राजाच्या कुशीत तोंड लपवून रडू लागली. राजाला खूप दुःख झाले. त्याच्या रागाचा पाराही चढला. तत्क्षणी तो तावातावाने बाहेर पडला. त्याने सेनापतींना बोलावून कृष्णागराला पकडून त्याचे हातपाय तोडण्याची आज्ञा फर्मावली. त्याप्रमाणे सेवकांनी कृष्णागराचे हातपाय निर्दयपणे तोडले. नागरिक हे दृश्य पाहून म्हणत, राजा फार निर्दयी आहे. नवसान झालेला हा मुलगा, त्याला ही शिक्षा? तरुण मुलगा घरात भुजावतीशी त्याने काहीतरी लगट केली असेल तर काही वेगळेच तर्क करत होते. गोरक्ष मच्छिंद्र हे सर्व पाहत होते. मच्छिंद्रनाथ गोरक्षाला म्हणाले, आपण याला घेऊन जाऊ. याला कृष्णागराला चौरंगी नाथ करूया. हा चौरंगी सिद्ध झाला की त्याच्या हातून राजा व भुजावती यांना अद्दल घडवू, असे ठरवून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ राजसभेत शिरले. राजाने त्यांचे फार आनंदाने स्वागत केले. मग राजाने त्यांना विचारले, काय हेतूने येणं केलं? मच्छिंद्र म्हणाला, राजा, एक लहानसं काम आहे. तू आमचा शब्द मानणार असलास तरच सांगतो. राजाने होकार देताच मच्छिंद्र म्हणाला, आज तुम्हाला या कौंडिण्यपुरात भर चौकात एक विलक्षण दृश्य पाहिले. कृष्णागराला, तुमच्याच पुत्राला हातपाय तोडलेल्या अवस्थेत एका चौरंगाला बांधून ठेवला आहे. माप महाराज, त्याचे काय? राजाने विचारले. तो आम्हाला दे. मच्छिंद्र म्हणाला. ते ऐकताच राजाची सुप्त भीती नाहीशी झाली. तो खदखदा हसून म्हणाला, पण त्याचा तुम्हाला काय उपयोग? त्याला हातपाय नाहीत. मग कोण करणार सेवा? मग कोण कोणाची सेवा करणार? ती पंचायत तुला नको. चढ्या स्वरात मच्छिंद्र म्हणाला. राजा शहाणा होता. कृष्णागर दृष्टीआड झाला तर त्याच्या दृष्टीने हवे ते विनासायास मिळाले होते. तो म्हणाला, बरं तर तुम्ही कृष्णागराला घेऊनच जा. माझी काही हरकत नाही. यापुढे त्याची चौकशी पण करू नकोस. गोरक्ष उठत म्हणाला. राजाने आपल्या सेवकांना कृष्णागराला
त्या दोघांकडे सोपविण्यास सांगितले. भोवती शेकडो लोकांची गर्दी जमली होती. राजाचे ते वर्तन पाहून लोक हळहळत होते. पण त्या दोघांनी कृष्णागराला उचलले आणि हळूहळू नगर सोडून ते बाहेर गेले. प्रथम त्याच्या हातापायांच्या वाहत्या जखमांवर त्यांनी झाडपाल्याच्या पट्ट्या बांधल्या. त्याचे तोंड धुतले. मायेने त्याला फळे खायला घातली. तेव्हा कृष्णागराच्या हृदयात कालव कालव झाली. तो रडू लागला. आपण कपटी माणसाच्या दुष्ट सहवासातून एवढ्यावरच सुटलो असेलच त्याला वाटू लागले. त्याचे हातपाय गोरक्ष नवेही फुटवू शकला असता, पण त्याच्या या स्थितीमुळे दुसरे काहीतरी कार्य करून घ्यायचे होते. त्यामुळे त्याचे शरीर तसेच ठेवले. पुढे त्यांनी चौरंगीला बद्रिकाश्रमात शिवमंदिरात ठेवून एक गुहा शोधून काढली. ती गुहा खूप खोल होती. चौरंगीला दोघांनी उचललं, गुहेत ठेवलं. त्यावर शिळा ठेवली. त्याला सांगितले, जोपर्यंत तू या शिळेवर कायम नजर ठेवशील तोपर्यंत तुझ्या अंगावर शिळा पडणार नाही. पण दृष्टी हल्ली तर मरशील. तुझ्या खाण्यापिण्याची व्यवस्था करून जातो. मी एक यंत्र सांगतो, तू म्हणत राहा. मंत्राचा जप, अर्थ लक्षात घे, जप कर. भूक भागवण्यासाठी फळे खा, जीवन जगण्यासाठी दृष्टी अविचलित ठेव. हे सर्व सांगून गोरक्षाने आपल्या कानात मंत्र सांगितला. मग ते दोघे गुहेबाहेर पडले. मग गोरक्षाने चामुंडेला आवाहन केले, रोज चौरंगीसमोर मधुर फळे ठेव असे सांगितले. ते निघून गेले व गिरनार पर्वतावर जाऊन दत्तात्रयांना भेटले. इकडे गुहेत चौरंगीची फारच केविलवाणी अवस्था झाली होती. स्वतःला हात नसल्याने तो खाली वाकून तोंडानेच फळे खावी लागणार. तसे करावे तर शिळा डोक्यात पडणार. यामुळे तो उपाशीच राहिला. जप मात्र अखंड चालला. आपले चित्त, बुद्धी, अंतःकरणाने त्यामुळे तो उपाशीच राहिला. जप मात्र अखंड चालला होता. आपले चित्त, बुद्धी, अंतःकरणाने एकाग्र झालेला अन्नपानाविना अतिशय क्षीण झाला. त्याच्या शरीराभोवती वारूळ तयार झाले. शरीर काष्ठवत झाले होते. पण तरीही शिळेवरची दृष्टी आणि चित्तात जप ही मात्र चालूच होते. फलश्रुती या अध्याय पठनाने जारण मारण मंत्राचा त्रास होणार नाही. अध्याय संपला.